नमस्ते. चला तांदळाच्या पिठाला उकड काढून त्याची भाकरी करून घेऊया. तर मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं आणि पातेल्यामध्ये 2 वाटी पाणी आणि चवीपुरतं मीठ टाकून त्या पाण्याला उकळी काढली आणि मग त्या पाण्यामध्ये हे तांदळाचं पीठ टाकून ते छान असं भागवून घेतलं आहे. आणि आता ते 2 मिनटं मी झाकून ठेवलं. आता 2 मिनटांनी ते मी ताटामध्ये काढून घेते आणि ते गरम असतानाच पण आपल्या हाताला थंड पाण्याचं पाणी लावायचं, थंड पाण्यात हात बुडवायचं आणि गरम गरम ते पीठ असं मळून घ्यायचं. आता मी त्याचे गोळे करून घेतलेत. नंतर मग सुक्या तांदळाच्या पिठामध्ये तो गोळा कालवून घेतला आणि मग असा चपाती जशी आपण लाटतो तसा पोलपाटावरती मी तो चपातीसारखी ती भाकरी लाटून घेतली. आता तव्यावर तवा तापत ठेवला होता, त्याच्यावरती ती भाकरी टाकली, तिला वरून पाणी लावलं, वरची साईड सुकली तसं मग तिला पलटी केलं आणि उलटपलट करून मी अशी ही भाकरी भाजून घेतली. आणि अशा प्रकारे मी ह्या सगळ्या भाकऱ्या याच पद्धतीने भाजून घेतल्या आहेत. थँक्यू.